नमो नमः. आज आपण 10वीच्या संपूर्ण संस्कृतम या पुस्तकातील पान नंबर 43 वरील वाच्य परिवर्तन हे बघूया. आता वाच्य परिवर्तन म्हणजेच प्रयोग बदलणे. जसे की तुम्ही 9वीमध्ये कर्तृवाच्य आणि कर्मवाच्य हे अभ्यासलेलं आहे. मग कर्तरी प्रयोगाचं कर्मणी प्रयोगामध्ये रूपांतर करायचं किंवा कर्मणी प्रयोगाचं कर्तरी प्रयोगामध्ये रूपांतर करणे. वाच्य परिवर्तन म्हणजेच प्रयोग बदलायचा. आता बघूया. अस्माभिः कर्तृवाच्यम कर्मवाच्यम च गतवर्षे पठिते. आपण मागच्या वर्षी काय काय अभ्यासले आहे? कर्तृवाच्य आणि कर्मवाच्य. कर्तृवाच्यम क्रियापदम कर्तृपदम बोधयती. काय सांगितलं? जे कर्तरी क्रियापद असतं ते कर्त्याच्या पुरुष आणि वचनाचा आपल्याला बोध करून देत असतं. कारण की कर्तरी प्रयोग आहे म्हटल्यावर त्याचं क्रियापदसुद्धा कर्त्याच्या लिंग पुरुष वचनानुसार चालतं. कर्मवाच्यम क्रियापदम कर्मपदम बोधयती. आणि जे क्रियापद आहे कर्मवाच्यामधलं ते कर्मपदाचा बोध करून देत असतं. आता पुढे म्हटलं एतानी उदाहरणानी पश्यत. ही पुढचे उदाहरण वाचूया. रामः ग्रंथम पठती. म्हणजे राम ग्रंथ वाचतो. आता त्यांनी दिलंय कोण वाचतो ग्रंथ? तर राम. त्यामुळे रामः कर्तृपदम म्हणजे राम हा वाक्यातला काय आहे? कर्ता आहे. राम काय वाचतो? तर राम ग्रंथ वाचतो. म्हणजे ग्रंथम हे काय झालं? कर्मपद झालं. आणि क्रिया काय आहे चालू? वाचण्याची. म्हणजे पठती हे काय आहे? क्रियापद आहे. म्हणून रामः ग्रंथम पठती हे झालं वाक्य. अत्र ग्रंथम इथि कर्मपदम. तर इथे ग्रंथम हे वाक्यातलं कर्मपद आहे. आणि हे वाक्य कसं आहे? कर्तृवाच्य आहे. कारण की रामः हे प्रथमा विभक्तीमध्ये आहे, ग्रंथम हे द्वितीय विभक्तीमध्ये आहे आणि पठती हे रामः प्रमाणे झालेलं आहे. रामः प्रथम पुरुष एकवचन आहे त्यामुळे इथे सुद्धा ती प्रत्यय प्रथम पुरुष एकवचनाचा लागला आहे. म्हणजे 121 रचना आहे. म्हणजे हे कर्तृवाच्य आहे. तर पुढे काय म्हटलंय बघूया. यदा क्रिया कर्मपदम अपेक्षते तदा ते धातवः सकर्मकाः इति कथ्यन्ते. काय सांगितलंय? जेव्हा क्रिया किंवा जे क्रियापद असतं वाक्यातलं ते कर्मपदाची त्याला जेव्हा अपेक्षा असते तेव्हा त्या धातूला म्हणायचं सकर्मक. तानी वाक्यानी सकर्मकानी कर्तृवाच्यानी भवन्ति. आणि त्या वाक्यानंच काय म्हणायचं? सकर्मक कर्तृवाच्य म्हणजे सकर्मक कर्तरी प्रयोग तो असतो. ज्या क्रियापदांना कर्मपदाची अपेक्षा असते त्यांना म्हणायचं सकर्मक कर्तृवाच्य. जसं की आता पुढे एक उदाहरण दिलंय. रामः पतती म्हणजे राम पडतो. आता रामः हा वाक्यातला कर्ता आहे म्हणजे कर्तृपदम. पतती हे क्रियापद आहे. आता जसं वरच्या वाक्यामध्ये ग्रंथम हे कर्म होतं पण या वाक्यामध्ये आहे का कर्म? तर नाही आहे. म्हणून अत्र कर्मपदम नास्ती. इथे कर्मपद नाही आहे. कारण की आता आपण काय म्हणतो की क्रियापदाला कोण हा प्रश्न विचारला की कर्ता मिळतो आणि क्रियापदाला काय हा प्रश्न विचारला की कर्मपद मिळतं. मग आता पडतो कोण पडतो? राम पडतो. पण राम काय पडतो असा आपण प्रश्न विचारू शकतो का? तो प्रश्न सुद्धा चुकीचा आहे आणि उत्तर तर मिळणारच नाहीये. म्हणजे इथे कर्मच नाहीये. पुढे बघा. अन्य कर्मपदस्य अपेक्षा यत्र न वर्तते ते धातवः अकर्मकाः इति कथ्यन्ते. म्हणजे जिथे कर्मपदाची अपेक्षा नसते त्या धातूंना काय म्हणायचं? अकर्मक धातू. अकर्मक कर्तृवाच्य ते असतं. तानी वाक्यानी कर्तृवाच्यानी एव म्हणजे ती वाक्य कर्तृवाच्यच आहेत किंतु अकर्मकाणी भवन्ति. फक्त ते काय आहेत? अकर्मक कर्तृवाच्य आहेत. म्हणजे मगाशी आपण बघितलं सकर्मक कर्तृवाच्य आणि आता बघतोय अकर्मक कर्तृवाच्य. सकर्मक कर्तृवाच्यमध्ये कर्मपद असतं, कर्मपदाची अपेक्षा असते क्रियापदाला. पण अकर्मक कर्तृवाच्यमध्ये क्रियापदाला कर्मपदाची अपेक्षा नसते. आता पुढे बघूया.
अकर्मकाः धातवः. आता कोणकोणते धातू अकर्मक असतात म्हणजे ज्यांना कर्मपदाची अपेक्षा नसते ते बघूया. केचन धातवः कर्मपदम न अपेक्षन्ते. काही धातूंना कर्मपदाची अपेक्षा नसते, ते सर्वे अकर्मकाः इति कथ्यन्ते. त्यांनाच आपण काय म्हणायचं, अकर्मक धातू. त्याच्यानंतर उदाहरणं दिली आहेत. भवती, पतती, तिष्ठती, वर्धते, रमते, जीवती, म्रियते, निद्राती, अस्ति, क्रंदती इत्यादयः. तर अशा प्रकारचे हे जे धातू आहेत हे काय आहेत, अकर्मक धातू आहेत. कानिचन उदाहरणानि पश्यन्तु. आता काही इथे उदाहरणं दिली आहेत ती वाचूया आपण. बालकः उत्तिष्ठति म्हणजे मुलगा उठतो. राधा लज्जते म्हणजे राधा लाजते. माता जागर्ति, जागर्ति म्हणजे जागे राहणे. सिंहः म्रियते, म्रियते म्हणजे मरणे. शशकः बिभेति म्हणजे शशकः म्हणजे ससा, ससा घाबरतो. आणि प्राची उपविशती म्हणजे प्राची बसते. आता बघा ही सगळी वाक्य कशी आहेत, अकर्मक कर्तृवाच्य आहेत. कारण की कर्ता जो आहे तो प्रथमा विभक्तीमध्येच आहे. पण इथे जी क्रियापदं आहेत त्यांना जर आपण काय हा प्रश्न विचारला तर कर्मपद येतच नाही आहे उत्तर म्हणून. म्हणजेच या वाक्यामध्ये कर्मच नाही आहे. कारण की बालकः उत्तिष्ठति मुलगा उठतो. मुलगा काय उठतो असा आपण प्रश्न विचारू शकत नाही आणि विचारला तरी उत्तर येत नाही आहे. म्हणजे वाक्यामध्ये कर्म हे नाही आहे. म्हणून ही अकर्मक क्रियापदाची अकर्मक कर्तृवाच्याची वाक्य आहेत. आता इथे कारिका दिलेली आहे ती बघूया. लज्जा सत्ता स्थिती जागरणम वृद्धी क्षयभय जीवितमरणम शयन क्रीडा रुचिदीप्त्यर्थम धातुगणम तम अकर्मकम आहुः. काय सांगितलंय, लज्जा, लज्जा म्हणजे लाजणे. सत्ता, सत्ता म्हणजे सत्ता गाजवणे. स्थिती म्हणजे स्थिती सांगणे. जागरणम म्हणजे जागणे. त्याच्यानंतर वृद्धी, वृद्धी म्हणजे वृद्धी होणे, वाढ होणे. क्षय, क्षय म्हणजे नष्ट होणे, क्षय पावणे. भय म्हणजे घाबरणे. जीवित म्हणजे जगणे. मरणम म्हणजे मरणे. शयन म्हणजे झोपणे. क्रीडा म्हणजे खेळणे. रुची म्हणजे रुची दाखवणे. आणि दीप्त्यर्थम म्हणजे तेज दाखवणे. तर या अर्थाचे जे धातू आहेत म्हणजेच या अर्थाची जी क्रियापदं आहेत त्यांना काय म्हणायचं, अकर्मक असे म्हणतात. म्हणजे यांना सुद्धा कर्मपदाची अपेक्षा नसते. आता खाली काही वाक्य दिलेत ती वाचूया. अधोदत्तानि वाक्यानि पठन्तु. खाली दिलेली वाक्य वाचा. रामः ग्रंथम पठती, राम ग्रंथ वाचतो. कंसात काय म्हटलंय, सकर्मकम कर्तृवाच्यम म्हणजे सकर्मक कर्तरी प्रयोग हा आहे. कारण की वाक्यामध्ये ग्रंथम हे कर्म आहे. त्याच्यानंतर सीता चित्रम पश्यती, सीता चित्र पाहते. हे पण म्हटलंय सकर्मकम कर्तृवाच्यम. सीता काय पाहते तर सीता चित्र पाहते. म्हणजे हे सुद्धा सकर्मक कर्तृवाच्य आहे. सारिका हसती, सारिका हसते. हे मात्र कसं आहे, अकर्मकम कर्तृवाच्यम, अकर्मक कर्तृवाच्य आहे. कारण की या वाक्यामध्ये कर्मपदच नाही आहे. आणि शेवट अभिषेकः उपविशती, हे सुद्धा कसं आहे, अकर्मकम कर्तृवाच्यम. या वाक्यात सुद्धा कर्म नाही आहे. आता बघूया पुढे. पठत बोधत कर्तृवाच्यम कर्तरी प्रथमा यत्र द्वितीयार्थ च कर्मणि कर्तृवाच्यम भवेत् तत्तु क्रिया कर्त्रानुसारिणी. आता काय म्हटलंय, आपल्याला माहिती आहे कर्तृवाच्यमध्ये जो कर्ता असतो तो प्रथमा विभक्तीमध्ये असतो. कर्म असतं ते द्वितीया विभक्तीमध्ये असतं. आणि त्याच्यानंतर जे क्रियापद असतं कर्तृवाच्याचं ते कोणाचं अनुसरण करत असतं तर कर्त्याच्या लिंग पुरुष वचनाचं अनुसरण करत असतं. म्हणजेच कर्त्याच्या लिंग पुरुष वचनानुसार ते क्रियापद बदलत असतं कर्तृवाच्यामध्ये म्हणजेच कर्तरी प्रयोगामध्ये. आता पुढे आहे कर्मवाच्यम म्हणजे कर्मणी प्रयोग. त्याच्यामध्ये बघा, कर्मणी प्रथमा यत्र तृतीयार्थ च कर्तरी कर्मवाच्यम भवेत् तत्तु
क्रिया कर्मानुसारिणी. इथे काय म्हटलंय आता बघा, कर्मणी प्रयोगामध्ये कर्म हे प्रथमा विभक्तीमध्ये असतं, कर्ता जो असतो तो तृतीय विभक्तीमध्ये असतो. आणि कर्मवाच्यामध्ये जे क्रियापद असतं ते कोणाचं अनुसरण करत असतं, तर कर्मपदाचं अनुसरण करत असतं. म्हणजेच कर्मपदाच्या लिंग पुरुष वचनानुसार ते बदलत असतं, म्हणून याला आपण म्हणतो कर्मवाच्यम. आणि त्याच्यानंतर आहे भाववाच्यम, म्हणजे भावे प्रयोग. आपण आता कर्तृवाच्य आणि कर्मवाच्य हे 9वी मध्ये बघितलेलंच आहे, पण आता अजून एक तिसरा प्रकार आहे प्रयोगाचा, तो म्हणजे भावे प्रयोग, म्हणून त्याला म्हटले भाववाच्यम. भाववाच्ये क्रिया वक्ती न कर्तरी न कर्मणी तत्र क्रिया तृतीयायाम क्रिया भावानुसारिणी. काय म्हटले आता, भावे प्रयोगामध्ये कर्ता सुद्धा महत्त्वाचा नसतो आणि कर्म सुद्धा महत्त्वाचं नसतं, कारण की त्या वाक्यामध्ये कर्मच नसतं. कर्ता असतो आणि क्रियापद असतं, कर्मपदच नसतं. म्हणजे कर्ता सुद्धा महत्त्वाचा नाहीये आणि कर्मपद तर नाहीयेच. म्हणजे कर्ता जो असतो हा तृतीय विभक्तीमध्ये असतो आणि वाक्यातलं जे क्रियापद असतं ते नेहमी प्रथम पुरुष एकवचनी असतं. आता यामध्ये क्रियापदाचा अर्थ किंवा क्रियापदाचा जो भाव आहे तो महत्त्वाचा असतो, म्हणून याला म्हणायचं भाववाच्य किंवा भावे प्रयोग. आता बघूया पुढे काय दिलंय, पुढे उदाहरण दिलंय बघूया. अधुना वाच्य परिवर्तनम पश्यामः. आता वाच्य परिवर्तन बघूया. पहिलं दिलंय सकर्मकम कर्तृवाच्यम कर्मवाच्यम. म्हणजे सकर्मक कर्तृवाच्य असेल तर त्याचं आपण रूपांतर कशात करतो, कर्मवाच्यामध्ये. उदाहरण बघा, रामः ग्रंथम पठति. रामः ग्रंथम पठति. आता आपल्याला इथे बघा त्यांनी दिलंय सगळं व्यवस्थित. रामः हा वाक्यातला कर्ता आहे, कर्तृपदम प्रथमा विभक्तीमध्ये आहे. ग्रंथम हे कर्मपद आहे, द्वितीय विभक्तीमध्ये आहे. पठती हे क्रियापद आहे आणि प्रथमांत पदानुसारम, म्हणजे इथे रामः प्रथम पुरुष एकवचन आहे, म्हणून पठतीमध्ये सुद्धा ती प्रत्यय प्रथम पुरुष एकवचनाचा लावलाय, म्हणजे कर्त्याप्रमाणे क्रियापद झालंय, म्हणून याला म्हणायचं सकर्मकम कर्तृवाच्यम. त्याच्यानंतर त्याचंच रूपांतर कर्मवाच्यामध्ये कसं केलंय तर ते बघा. इथे रामः प्रथम आहे, ग्रंथम द्वितीय आहे आणि पठती हे कर्त्याप्रमाणे झालंय, म्हणून 121 ही रचना आहे. आता कर्मवाच्याची रचना काय असते, 311. म्हणजे बघा, रामः प्रथमेत आहे तर कर्मवाच्यामध्ये ते तृतीय विभक्तीमध्ये पाहिजे, म्हणून रामेण ही काय केली आहे, तृतीय विभक्ती केलेली आहे. त्याच्यानंतर कर्म हे कर्मवाच्यामध्ये प्रथमा विभक्तीत असतं, मग ग्रंथमचं काय होईल, ग्रंथः. आणि आपण कर्मणी क्रियापद कसं करतो, कर्मवाच्याचं क्रियापद तर मूल धातू अधिक य अधिक आत्मनेपदी प्रत्यय लावतो. पठतीमध्ये मूळ धातू आहे पठ, त्याला य लावला आणि आत्मनेपदाचा ते हा प्रत्यय लावला, म्हणून ते रूप झालं पठ्यते. म्हणून ही 311 रचना झाली आहे. आता ते हाच प्रत्यय आपण का लावला तर ग्रंथः हे वाक्यातलं जे कर्म आहे ते प्रथम पुरुष एकवचनी आहे, म्हणून ते हा प्रत्यय सुद्धा प्रथम पुरुषी एकवचनाचा आपण लावला. हेच त्यांनी इथं दिलंय बघा. रामेण कर्तृपदम तृतीय विभक्ती, ग्रंथः कर्मपदम प्रथमा विभक्ती आणि पठ्यते हे क्रियापदम प्रथमांत पदानुसारम हे असं म्हटलंय. आता अजून एक वाक्य दिलंय त्यांनी उदाहरण. बालकः ग्रंथान पठति. बालकः ग्रंथान पठति. बालकः प्रथमा विभक्ती आहे, ग्रंथान ही द्वितीय विभक्ती आहे, फक्त वचन आहे बहुवचन, आणि पठती हे बालकः प्रमाणे झालंय. आता त्याच्यानंतर बालकः याची काय करायची आपल्याला, तृतीय विभक्ती बालकेन. ग्रंथान ही द्वितीय आहे, त्याचं प्रथमा बहुवचन करायचं ग्रंथाः, आणि ग्रंथाः हे प्रथम पुरुष बहुवचन आहे, म्हणून पठ्यन्ते अंते प्रत्यय लावून हे पठ्यन्ते रूप आपण केलेलं आहे.
हा झाला इकडचा कर्मणी प्रयोग. मग आता आपण हे बघितलं की सकर्मक कर्तृवाच्याचं कर्मवाच्यामध्ये रूपांतर कसं केलंय. आता बघा, जर अकर्मक कर्तृवाच्य असेल म्हणजेच काय, त्या वाक्यामध्ये जर कर्म नसेल तर त्याचं रूपांतर कशामध्ये होत असतं, भाववाच्यम म्हणजे भावे प्रयोगामध्ये होत असतं. आता बघा, मधुरा पतती हे वाक्य दिलंय. आपल्याला माहिती आहे मधुरा हा वाक्यातला कर्ता आहे, कर्तृपदम प्रथमा विभक्ती. या वाक्यामध्ये कर्म आहे का, तर नाही आहे, म्हणून कर्मपदम नास्ती असं म्हटलंय. पतती हे काय आहे, क्रियापद आहे आणि ते प्रथमांत पदानुसारम म्हणजे कोणाप्रमाणे आहे, मधुराप्रमाणे झालेलं आहे. आता त्याचं भाववाच्य बघा, मधुरया पत्यते. मधुरा ही प्रथमा आहे इकडे, त्याची काय केली इकडे भाववाच्यमध्ये कर्ता तृतीयेत केलेला आहे. मधुरया हे कर्तृपद तृतीयेमध्ये केलं. कर्मपद तर नाहीच आहे वाक्यामध्ये. आणि मी काय सांगितलं होतं, भावे प्रयोगामध्ये क्रियापद हे नेहमी प्रथम पुरुष एकवचनामध्येच असतं, कारण ते कर्त्याप्रमाणे सुद्धा चालत नाही आणि वाक्यात कर्म तर नसतंच. म्हणून काय झालं आहे, पत्यते, पत्यते असं झालेलं आहे. हे क्रियापद नित्यम प्रथम पुरुष एकवचने, हे नेहमी प्रथम पुरुष एकवचनामध्येच राहणार आहे. दुसरं उदाहरण, बालिकाः पतन्ति. बालिकाः आता इथे बहुवचन आहे म्हणून पतन्ति मध्ये सुद्धा अंती प्रत्यय हा बहुवचनाचा लागलेला आहे. आता भाववाच्य बघा त्याचं, बालिकाः ची तृतीया केली बालिकाभिः आणि आता बालिकाभिः हे बहुवचन आहे, पण तरीसुद्धा पत्यते असंच रूप होणार आहे. कारण की आपण बघितलं की क्रियापद हे नेहमी प्रथम पुरुष एकवचनातच असतं. जरी कर्ता हा बहुवचनात असला तरीसुद्धा ते क्रियापद जे आहे ते प्रथम पुरुष एकवचनामध्येच असणार आहे. म्हणून बालिकाभिः पत्यते हे असंच भाववाच्यामध्ये होणार आहे. तर आता याच्यानंतर ही जी वाक्य आपल्याला त्यांनी सोडवायला दिलेली आहेत ती आपण पुढच्या भागामध्ये बघूया. तर बघा, आज आपण काय बघितलं, वाच्य परिवर्तन, त्याच्यामध्ये सुद्धा सकर्मक कर्तृवाच्य, अकर्मक कर्तृवाच्य, त्याच्यानंतर सकर्मक कर्तृवाच्याचं कर्मवाच्यामधलं रूपांतर आणि अकर्मक कर्तृवाच्याचं भाववाच्यामध्ये रूपांतर म्हणजेच भावे प्रयोगामध्ये रूपांतर. तर अशा प्रकारे आज आपण हे वाच्य परिवर्तनाला सुरुवात केलेली आहे आणि याच्यानंतर ही वाक्य आपण पुढच्या भागामध्ये बघूया. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादः.